Hello students, in previous lecture we have discussed about anti-Parkinson's drugs. What is Parkinsonism or Parkinson's disease? Its definition, then anti-Parkinson's drug classification, mechanism of action of different classification, its therapeutic uses, adverse effect, etc. Let's start with next subtopic, that is CNS stimulants drug. CNS stimulants drugs are the drugs which stimulate CNS and used to improve specific brain function. सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट ड्रग म्हणजे काय? जे ड्रग्स सेंट्रल नर्वस सिस्टीमला ॲक्टिवेट करतात किंवा स्टिम्युलेट करतात, जेणेकरून सेंट्रल नर्वस सिस्टीमची जी फंक्शन्स आहेत ती ॲक्टिवेट होतात किंवा स्टिम्युलेट होतात. used to improve specific brain functions such as motor function. स्पेसिफिक ब्रेन फंक्शन्स जे आहेत डिफरंट एरियाजमध्ये, स्पेसिफिक एरियामध्ये स्पेसिफिक ब्रेन फंक्शन्स आहेत. मग त्या ब्रेन फंक्शन्सना ॲक्टिवेट करण्याचं काम CNS स्टिम्युलंट ड्रग करतात. नेक्स्ट ॲनालेप्टिक म्हणजे काय? ॲनालेप्टिक्स ऑर रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स. Analeptics or respiratory stimulants are the drugs which stimulate respiration in coma or fainting. Fainting means sudden and temporary loss of consciousness due to lack of oxygen reaching the brain. ऑक्सिजन जेव्हा ब्रेनला व्यवस्थित पोहोचू शकत नाही, ऑक्सिजन सप्लाय होऊ शकत नाही, अशा वेळी जी अचानकपणे किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी लॉस ऑफ कॉन्शियसनेस प्रोड्यूस होते, म्हणजे अचानक पेशंट बेशुद्ध होतो, सडन अँड टेम्पररी म्हणजे ही तात्पुरत्या स्वरूपाची असते, ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन रिचिंग दी ब्रेन. ब्रेनला व्यवस्थित ऑक्सिजन सप्लाय न झाल्यामुळे जो लॉस ऑफ कॉन्शियसनेस प्रोड्यूस होतो त्याला म्हटलं जातं फेंटिंग. नेक्स्ट क्लासिफिकेशन. Classification of CNS stimulant drug. First is convulsant, which produce convulsions, that is sudden involuntary muscle contraction. Examples are strychnine, picrotoxin. Next, analeptic or respiratory stimulant. Analeptics or respiratory stimulants are the drugs which stimulate respiration in coma or fainting. Examples are doxapam, nicotinamide, prithkamide, etc. Psychostimulant drug. जे ड्रग्स सायकोस्टिम्युलंट ड्रग काय करतात? सायकिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. सायकोस्टिम्युलंट प्रोड्यूसेस सायकिक इफेक्ट और स्टिम्युलेट मेंटल ॲक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल कॅफीन, एम्फिटामाइन, etc. Psychostimulants, caffeine, amphetamine are the example of psychostimulant drugs. So, CNS stimulant is classified into three types. First is convulsant, second is analeptic or respiratory stimulant, third is psychostimulant. Next, uses of analeptics. So, what are the uses of analeptics? इन हिप्नॉटिक पॉयझनिंग. हिप्नॉटिक्स म्हणजे बार्बिच्युरेट्स आणि बेन्झोडायझेपाइन्स हे जे ड्रग्स आहेत हे CNSला डिप्रेस करतात आणि हिप्नॉटिक ॲक्शन प्रोड्यूस करतात, म्हणजे स्लीप प्रोड्यूस करतात. मग ह्या हिप्नॉटिक ड्रग्सचं जर पॉयझनिंग झालं असेल तर त्याच्या ट्रीटमेंटला ॲनालेप्टिक्स हे प्रिस्क्राईब केले जातात. कारण हिप्नॉटिक ड्रग काय करतात? हिप्नॉटिक ड्रग जेव्हा त्यांचं पॉयझनिंग होतं तेव्हा ते रेस्पिरेटरी सेंटरवर ॲक्ट होतात, रेस्पिरेटरी मिडुलाला डिप्रेस करतात, ज्याच्यामुळे रेस्पिरेशन हे डिप्रेस झालेलं असतं. अशा वेळी हिप्नॉटिक पॉयझनिंगमध्ये ॲनालेप्टिक्स हे दिले जातात, कारण ॲनालेप्टिक्स हे रेस्पिरेशन स्टिम्युलेट करतात. सफोकेशन, ॲक्यूट रेस्पिरेटरी इनसफिशियन्सी. सफोकेशन in condition of asthma, suffocation, acute respiratory insufficiency such as COPD, respiratory disorders, etc. Apnoea in premature infant.
Apnoea is the cessation of breathing. During apnoea, there is no movement of the muscle of inhalation. Apnoea मीन्स इन्फंटमध्ये हा एक डिसऑर्डर होतो, हा रेस्पिरेटरी डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, ब्रीदिंगमध्ये सिसेशन प्रोड्यूस होतं. सिसेशन ऑफ ब्रीदिंग ड्युरिंग ॲप्नोनिया. देर इज अ नो मूवमेंट ऑफ दी मसल ऑफ इन्हेलेशन. जे इन्हेलेशन करण्यासाठी मसल्स असतात रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, त्याची मूवमेंट न झाल्यामुळे ॲप्नोइया हा प्रोड्यूस होतो. मग याच्या ट्रीटमेंटसाठी, ॲप्नोइयाच्या ट्रीटमेंटसाठी ॲनालेप्टिक्स दिले जातात. नेक्स्ट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ॲनालेप्टिक्स ॲक्ट बाय प्रमोटिंग एक्सायटेशन ऑफ सेंट्रल न्यूरॉन्स. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे नर्व सेल्स आहेत त्यांना एक्सायटेशन प्रोड्यूस करणे, म्हणजे त्या ज्या नर्व सेल्स आहेत त्या स्टिम्युलेट केल्या जातात. ॲनालेप्टिक्स ॲक्ट बाय प्रमोटिंग एक्सायटेशन ऑफ सेंट्रल न्यूरॉन्स अँड स्टिम्युलेटिंग रेस्पिरेटरी सेंटर इन मेडुला. मेडुलामध्ये रेस्पिरेटरी सेंटर आहे त्याला स्टिम्युलेट केलं जातं. नेक्स्ट इज सायकोस्टिम्युलंट्स. सायकोस्टिम्युलंट्स ड्रग काय करतात? सायकोस्टिम्युलंट्स प्रोड्यूस सायकिक इफेक्ट और स्टिम्युलेट मेंटल ॲक्टिव्हिटी. जे मेंटली जे पेशंट डिप्रेस झालेले असतात अशा व्यक्तींना CNS स्टिम्युलंट ड्रग दिले जातात किंवा सायकोस्टिम्युलंट ड्रग हे दिले जातात. सायकोस्टिम्युलंट हा CNS स्टिम्युलंटचा एक टाईप आहे. सायकोस्टिम्युलंट काय करतात? जी पेशंटची मेंटल ॲक्टिव्हिटी आहे ती स्टिम्युलेट करतात. एक्झाम्पल कॅफिन, ॲम्फेटामाइन. नेक्स्ट, फार्माकोलॉजिकल ॲक्शन. इन सेंट्रल नर्वस सिस्टीम व्हॉट आर दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन? सेन्सेस ऑफ वेल बिईंग. पेशंटची जी सेंट्रल नर्वस सिस्टीम ही स्टिम्युलेट झाल्यामुळे सेल ही एक्सायटेड होते किंवा स्टिम्युलेट होते, ज्याच्यामुळे डिप्रेस झालेली सेल जी असेल ती स्टिम्युलेट होते. सेल स्टिम्युलेट होणे म्हणजे पूर्ण जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल ती पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, त्यामुळे पेशंटला वेल वाटतं, वेल बिईंग प्रोड्यूस होतं. कॉजेस अलर्टनेस. एखाद्या गोष्टीकडे अलर्टनेस प्रोड्यूस होतो. अँड रिड्यूस फटीग, थकवा कमी होणे. इम्प्रूव्ह क्रॅनियल ब्लड फ्लो. क्रॅनियमला ब्लड फ्लो हा इन्क्रीज होतो और इम्प्रूव्ह होतो. हाय डोस कॉजेस लॉस ऑफ स्लीप. जेव्हा हाय डोस दिला जातो पेशंटला तेव्हा तो स्लीप लॉस करतो, म्हणजेच इनसोमनिया प्रोड्यूस होतो अशा कंडिशनमध्ये. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड ब्लड प्रेशर. फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होतं अँड ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो, म्हणजेच पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आणि पॉझिटिव्ह इनोट्रॉपिक इफेक्ट प्रोड्यूस होतो. इम्प्रूव्स करोनरी ब्लड फ्लो. करोनरी ब्लड फ्लो म्हणजे काय? जो करोनरी ब्लड फ्लो हा हार्टला ब्लड सप्लाय केलं जातं, त्या करोनरी ब्लड वेसलमार्फत पूर्ण हार्टला ब्लड सप्लाय केलं जातं. तो करोनरी ब्लड फ्लो हा इम्प्रूव्ह केला जातो. GIT गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये इन्क्रीज गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन इन स्टमक. इन रेस्पिरेटरी सिस्टीम ब्रॉन्को डायलेशन. इन किडनी डाययुरेसिस. रेस्पिरेटरी सिस्टीम मीन्स ब्रॉन्कोडायलेशन म्हणजे ब्रॉन्क्युल्सचं कन्स्ट्रिक्शन प्रोड्यूस होतं. किडनीमध्ये डाययुरेसिस. स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. मेटाबॉलिझम इन्क्रीज बेसल मेटाबॉलिक रेट. नेक्स्ट, ॲडवर्स इफेक्ट. GI अपसेट, नॉझिया, ओमिटिंग, हेडेक एक्सेट्रा. इट स्टिम्युलेट नॉझिया अँड ओमिटिंग. आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये इट इन्क्रीज गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन, त्यामुळे GI अपसेट प्रोड्यूस होतं. इन्सोमनिया दॅट इज लॉस ऑफ स्लीप. टॅकिकार्डिया हार्ट रेट इन्क्रीज होतो. डेलिरियम अँड कन्व्हल्जन. डेलिरियम स्वीट मीन्स वॉट? डिक्रीज इन अटेन्शन, इंटरमिटंट कन्फ्युजन, डिसओरिएंटेशन एक्सेट्रा.
and convulsion means involuntary sudden contraction. Next, therapeutic uses in cough mixture to improve alertness. काही कफ सिरपमध्ये हे जे CNS स्टिम्युलंट ड्रग्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅफिन किंवा ॲम्फिटामाइन, हे ॲड केलं जातं कारण ते काय करतं, पेशंटचा अलर्टनेस इन्क्रीज करतं. इन ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन, ॲपनोया इन प्रीमॅच्युअर इन्फंट्स, हेडेक अलॉंग विथ पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल बरोबर कॅफिन प्रिस्क्राईब केलं जातं इन ट्रीटमेंट ऑफ हेडेक. इथे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. या फोटोमध्ये हा ड्रग दिला आहे ॲड्रिरॉल, ॲम्फिटामाइन ड्रग आहे त्याच्यामध्ये. थेरापेटिक युजेस नार्कोलेप्सी. नार्कोलेप्सी म्हणजे काय, कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय ॲन एक्स्ट्रीम टेंडन्सी टू फॉल एस्लीप वेनेवर इन रिलॅक्सिंग सराउंडिंग. ॲपेटाईट narcolepsy, appetite suppressant means what, drug which prevent hunger. So therapeutic uses of amphetamines are narcolepsy, appetite suppressant, mental depression, etc. Dose is 5 to 60 mg per day. Adverse effects: insomnia, convulsion, mental confusion. insomnia म्हणजे लॉस ऑफ स्लीप प्रोड्यूस होते. convulsion, mental confusion. Another example is caffeine. कॅफिन टॅबलेट आहेत, नेमकोल टॅबलेट, त्याच्यामध्ये कॅफिन प्रेझेंट आहे इन कॉम्बिनेशन फॉर्म. यूज ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी डिप्रेशन. डोस इज 100 to 200 mg per 4 hours. Adverse effect is insomnia and tachycardia. In next lecture we have to study about antipsychotic drugs. Thank you.